हॅलो नमस्ते सर्वांचं स्वागत आहे पुष्पा हंडेज ब्लॉगमध्ये. हरभऱ्याची हरभरे भरून ठेवले आहेत मम्मीने. आज डाळ नीट करून घेऊ आणि घरामध्ये आणि भरपूर कामं चालू आहेत. गोण्या शिवायचं काम चालू आहेत. ते मोठे मोठे गोणे भरलेत, छोट्या छोट्या काढून घेतल्या. गोण्या टाचले आहेत. या 2 गोण्या उलट्या भरल्या गेलेत. गोणी अशी कोयायला पाहिजे होती, ती अशी भरली गेली. आतून प्लास्टिकच्या पिशा टाकल्या त्याच्यात, लवकर कीड लागणार नाही म्हणून. मध्ये प्लास्टिकच्या पिशा टाकून मग वरतून चांगलं टाचून पॅक केलं तोंड. झाले का सगळी उपण्याची? नाही ना, अजून उपण्याची नाही गोणी. गोणी गोणी घेऊन येऊ का? मध्ये तुझी आधी एवढी नीट झाली, एवढी मध्ये ठेवून देऊ. हे उपणायचं आहे. हरभऱ्याची डाळ पटकन नीट होते. वारा असलं म्हणजे टरकाल उडून जाते त्याच्यावर. गेल्या वर्षी हरभरा नव्हता, यंदाच्या वर्षी भरपूर हरभऱ्याची डाळ. 2 वर्ष फुल हरभऱ्याची डाळ एवढी. त्या भिजून वाळत घातली आहेत हरभरे. म्हणजे कालच भिजून वाळत घातले होते, पण पुन्हा पावसाचं कावर झालं, पुन्हा घरात आणून टाकले, मग आता पुन्हा बाहेर टाकले. यंदाच्या वर्षी पावसाने खूप वाईट गेला. तिकडं पण पुन्हा भूस झाकावं लागलं. कागद काढला, दुसऱ्या दिवशी पुन्हा पाऊस. हे 2 कामाची इथं झोपली मस्त आरामात, सावलीत गारगार सावली. कक्को टमी टमी, तूच उठला खडबडून. कोको एक कुठं गेली? कुठे गेली? कुकी ती तिकडं झोपली वाटतं. कुकी इकडं झोपली. कुके कुके ती शेपूट हलू राहिली. झोप, तुला नाही आवाज दिला. चांगलं वाराला म्हणजे सर्व घाण उडून जाते त्याच्यातली पाला. डाळ उपणून झाल्यावर पुन्हा त्याच्यातले असे डोळ आलेले आहेत ना, सगट आलेले आहेत. काहींना हरभऱ्याची साल आलेली आहे, ते सर्व निसून बाजूला करू. थोडी घाण काढते वगैरे सर्व निसून काढावं लागेल, मग तेव्हा हरभऱ्याची डाळ तयार होईल. हा छोटा पंखा आहे तिकडं त्या घरात लावायचा आणि इथं नवीन आणलेला मोठा लावायचा आहे. त्यासाठी उभं राहायला कुठी आणली. वरती हात पुरणार नाही रोज. रात्री फिट करून ठेवलं होतं, पातीव लावून घेऊ वरती. पहिला तो खोलून घेऊ होता, कारण तो छोटा आहे ना. इथं हॉल जरा मोठा झाला आहे, त्यामुळे चौकडं हवा लागत नाही, म्हणून तो तिकडच्या खोलीत बसू आणि इथं मोठावाला बसू. ते नाही लावायचं त्याच्यावर, कारण हां छान दिसल ना. छान म्हणून नाही राहत ते उंच. आपण ते हे ना वरती बीम आहे ना, त्यामुळे मग तो पंखा खाली येऊन जाईल ना, म्हणून मग त्याला ते नाही लावायचं. ते धूळ घाण जाईल. पंखा तर फिट केला आहे वरती, पण मग नट बसवायला थोडंसं प्रॉब्लेम येतो आहे वरती. फिटिंग करायला प्रॉब्लेम येतो. घरात किती धूळ येते, सर्व पंखा खराब झाला. एवढं पुसून काढू काय तरी खूप धूळ. किती धूळ निघाली ना. पावडर हा तू लाव ना, डब्यात सासून ठेव म्हणजे लावायला काम येईल तर. हां फाउंडेशन चांगलं, ती पावडर नाही फाउंडेशन आहे. हां झाली गोरी झाली. तू सार पटपट चांगलं.
बसलं की नीट व्यवस्थित हा आता तू फॅनची हवा घेणार का फॅन थांब ना फॅन फिट झालाय चालू करू पाहू टेस्टिंग पडू का हा हवा लागते की इथपर्यंत हवा लागते का हां पहिलं तो छोटा फॅन होता ना त्याची हवा तिथपर्यंत लागत नव्हती ना इकडं पोटवापर्यंत नव्हती येत म्हणून तर मोठा फॅन लावला मी तिथं चला ना चांगली हवा लागू राहिली काय तिथपर्यंत हवा लागू राहिली सोप्यापर्यंत चला पंखा बंद करा चला तो फॅन फिट करून घ्या तिकडे हा पंखा फिट करून घेते या घरात ए चू ते नट वगैरे सर उचलून आण. बस 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 बरोबर ते काढूनच टाका ना तिकडे बरं राहू दे. खाली लोखंडची त्याच्यामुळे हां मध्ये लोड येत नाही. हां त्याच्यावर नाही झाकण आहे ना हां झाकण मध्ये दाबलं जाईल मला वगैरे ते दे सगळं बाबाला नट ते चिव आधी ती दे लावायला पडलं पंखा फिट झाला आहे टेस्टिंग करून पाहू फ्यूज काढलं फ्यूज टाकावं लागेल पहिला ए फ्यूज काढेल इकडं या घरात फ्यूज काढला होता फ्यूज टाकावं लागेल टाकला ना फ्यूज कमी कर कमी झाला झाला पंखा सुरू झाला शर्यती असते. हा छोटा आहे ना मग तो मोठा आहे हा गती घेतो जास्त म्हटलं या घराच्या हवेचा प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे चला आता पंखा तर फिट झाला घ्या आता पंखीची हवा चला पंखा तर फिट झाला पसारा सगळे पसारा झाला हे उचल ये टाक बाजूला पावा पसारा आवरा पाण्याची पिशवी वगैरे घेतला का नरम हां घे तुला बसायला ठेव म्हटलं पंख्याचं बाबा लल्लू बाबाला हा पसारा कधी सुईला लागल सगळं इकडं इकडं सगळं पसारा आहे एका परशी गोण्या वगैरे सर्व सुईला लागल्या का तो पसारा आवरेल धान्य होऊन बी परेशानी नाही होऊन बी परेशानी चला आता बी निसावं लागेल जर बाई बाबा तरी इथे ते काय घेऊन गेलो चल घे चल डाळ निसून नीट करून पुन्हा भरून देऊ कुठीत निसून घेऊ डाळ आता दे डाळ निसून साफ करून मग भरून देऊ कोथमीर ज्यांना टरखल आले ते बाकीचे सर्व घाण साफ करून निसून घेऊ दाव बाहेर पडद्याची चांगली सावली पडली सावलीत बसून निसायचं काम चाललंय दाव हे आज गार त्यामुळे बसावं वाटलं बाहेर नाहीतर बाहेर काही जास्त कडक ऊन असल्यावर बाहेर बसवत नाही आज हवा आहे त्यामुळे बाहेर बसू आणि निसून घेऊ दाव मला हरभरे भरून घे पटकन मग पावसाच खूप वातावरण झालं त्या साईडला कर पटपट गोळा वातावरण झालेलं आहे पाऊस पडायला ते ताडपत्री बी नीट टाकून येऊ तेवढी हे सगळे वाऱ्यानं उडून गेली सगळे झाकून घे त्याच्यावर टाकून दे सगळं हां ते झाकून देते भुसं बी नीट झाकून देते सगळी ताडपत्री उडवली मग अशी वाऱ्यानं पावसाचा सगळा गडगडाट चालू आहे त्यामुळे सर्व झाकपाक करावं लागली आणि सगळ्या जनावरांना खाऊ पिऊ घालून छोया बकरांमध्ये बांधावं लागले पावसाने एवढा थैमान लावला आहे खूप गरजे वरच आता थोडंसं कमी झालं आहे मग अशी तर लईच गरजा थोडंसं होतं आता लईच म्हटलं लई तुफान पाऊस येईल आता सर्व घाई करून घेतलं तो फक्त गरज ती म्हणते ना गरजते उभं रस्ते नाही सिर्फ गर्जनच करून मोकळं झाला दिला सगळं घाई खा म्हणून लावून चला सर्व आता कामावरली आज एक डाळ भरायची निसून झाली आहे डाळ भरून घेऊ कोठीमध्ये कोठी रिकामी करावं लागेल एखादी त्याच्यात भरून देऊ डाळ
हरभऱ्याच्या डाळीसाठी कुठे रिकामी केली, त्यामध्ये पिशवी टाकू, थोडीशी खाली पावडर पण टाकून देऊ. हां लाईट बी आहे, लाईट बी आहे. खाली थोडीशी धान्याची पावडर टाकून घेतली तरी मोकळी होती. त्यामध्ये पिशवी टाकून घेऊ. अच्छा अच्छा लावते अच्छा मोजून टाकी किती डाळ मोजून टाकी किती डाळ आहे. मोज का तुला मोजायची किती बसल म्हणून मोजून तुला मोजून टाकायची, मोजून टाक किती बसल. अंदाज कर किती झाली डाळ. कोठीमध्ये तर डाळ भरून दिलेली आहेत, अजून थोडीशी रिकामी आहे कोठी. नंतर जे भिजवलेले हरभरे आहे त्याची डाळ तयार करून भरून देऊ पुन्हा. त्याचं पॅक करून प्लास्टिकच्या पिशवीत घातली म्हणजे कीड वगैरे लागणार नाही, हवा बंद राहील. पावसाळ्यात ओलावा पण लागणार नाही म्हणून प्लास्टिकची पिशवीत पॅक करून ठेवले आहेत. 7-8 पायल्या बसती त्या कुठीत. अजून याच्यामध्ये ही नंतरची थोडीशी म्हणजे त्यामध्ये थोडंसं खराब वगैरे आहे, बारीक निरीक राहिलेलं आहे शेवटचं.